अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण मंगळवारी याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मदतीबाबत निर्णय घेतील. शंभूराजे देसाई यांनी सांगलीत दिली माहिती. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून मंगळवारी याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मदतीबाबत निर्णय घेतील असा विश्वास कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. कृषी मंत्री कोकाटे यांची पाठराखण करत त्यांना म्हणायचा उद्देश हा कृषीमंत्री पद हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारे पद आहे असे सांगत शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. नाही असा त्यांचा उद्देश नाही. कोकाटे ऐका कोकाटे साहेबांचं वक्तव्य मी ऐकलं. त्यांना काय म्हणायचं होतं की कृषी मंत्रीपद हे काम करण्यासाठी म्हणजे आता अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी आली, महापूर आला किंवा दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडला तर सातत्यानं लोकांच्यासाठी म्हणजे कृषी मंत्र्याला सतत फील्डवर जावं लागतं. कृषी मंत्र्याला सतत ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं. या गोष्टीतनं शेतकऱ्याला किंवा ज्याचं नुकसान झालं त्याला मदत कशा करता येईल ह्याच्यासाठी सतत फिरावं लागतं असा त्यांचा उद्देश होता. त्यांचा वेगळा उद्देश कुठलाही नव्हता. तुम्ही पाहिलं असेल नाशिक, नगर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे ज्या भागामध्ये आता ह्या 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, आमचे कृषी मंत्री फील्डवर आहेत. सगळ्या पालकमंत्र्यांना माननीय CM साहेबांनी दोन्ही DCM साहेबांनी सांगितलं ज्यांच्या जिल्ह्यामध्ये असं नुकसान झालं आहे थेट बांधावर जावा. आम्ही 2 दिवस झाले फिरतोय सगळेजण. माझ्या जिल्ह्यामध्ये मी गेलो, आमदार माननीय मंत्री महोदय मकरंद पाटील साहेब गेले, जयकुमार गोरे साहेब गेले, शिवेंद्रराजे गेले. काल स्वतः आम्ही सगळ्यांनी दौरा केल्यावर आढावा बैठक घेतली. प्राथमिक पंचनाम्यांची आम्ही यादी काढली. घरांची पडझड, पिकांचं नुकसान, जनावरांचं नुकसान, गायगोट्यांचं नुकसान, कांदे काढून ठेवलेत शिवारातच त्यांचं नुकसान, ह्या सगळ्यांचे आम्ही फील्डवर जाऊन त्याची माहिती घेतो आहे आणि त्याला कदाचित उद्या मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल. एक मिनटं, मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक नियमित आहे. त्या बैठकीमध्ये ह्यांना मदत देण्याबाबतीत सुद्धा माननीय CM साहेब, दोन्ही DCM साहेब ह्याच्यावर निर्णय घेतील.